काय सांगाल तुम्ही? खरं तर ग्राहक आमचा सीए दिंडी हा आर्थिक साक्षरतेसाठी जे गावाकडनं वारकरी येतात त्यांच्यासाठी हा आम्ही दरवर्षी ठेवतो. तर आमचं हे असतं की धार्मिक ज्ञान घेतलेले असं होईल वांगणे विचारी, वित्तीय ज्ञान घेतलेले असं होईल व्यवहार विचारी. जसं की सर्वांनी वित्तीय प्लॅनिंग करताना आर्थिक साक्षरता असं आहे की बचत केली पाहिजे. 6 महिन्याचा आपला आपत्कालीन फंड सर्वांनी तयार केला पाहिजे. परत बरेच वारकरी हे शेतकरी असतात. आता शेतकरी बरोबर. आणि शेतीसोबत स्वतःचे जोडधंदे किंवा बाकीच्या गोष्टी पण एका व्यवसायावर अवलंबून न राहता अनेक व्यवसाय असे त्यांनी रिस्क घेतलं पाहिजे की त्याच्यामधून त्यांना अधिक इन्कम मिळेल. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मी त्यांची परिस्थिती समजू शकतो. आणि नक्कीच नक्कीच. आणि ग्रुपने एक ग्रुप शेती जर झाली बरोबर. म्हणजे 10 FPO किंवा 20 लोकांनी येऊन एकत्र जर हे फार्मर प्रोड्युसर कंपनी. हा तर स्वतः एखाद्या जर मार्केटमध्ये गेले समजा आणि तिथं 10 लोकांनी एक जागा घेतली तिथं त्यांचं मार्केट तयार होईल. मग जसं की आपण जातो मार्केटमध्ये तिथं चांगला भाव नाही मिळाला तर त्यांना ते फेकून द्यावं लागतं टोमॅटो बरोबर. वगैरे. पण जर स्वतःची जागा असेल तर ते स्टोअर करू शकता, स्वतः विकू शकता, 2 दिवस ठेवू शकता. तर हा तो एक फायदा होईल. धन्यवाद.